20 सप्टेंबरच्या पहाटे 1:45 वाजता श्रीलंकेतील तलाईमनार येथे समुद्रात घेतली झेप. खारे पाणी, लहान मोठे जलचर जीव, लाटांचा उलटा प्रवाह, मोठमोठ्या लाटा यांचा सामना करत 20 सप्टेंबर रोजी दुपारी 12:10 पोहोचली भारतातील धनुष्यकोडी येथे. वर्ल्ड रेकॉर्ड कम्युनिटीचे अधिकारी होते उपस्थित आणि त्यांनी कीर्तीला लॉंगेस्ट नॉन स्टॉप ट्रान्सनॅशनल स्विम बाय अ चाइल्ड सर्टिफिकेट देऊन केला सन्मान. कीर्ती नंदकिशोर भराडिया, सोलापूर, वय 18, हिने श्रीलंका ते भारत हे 32 किलोमीटरचे अंतर समुद्रात न थांबता 10 तास 25 मिनिट पोहून पूर्ण केले. या ऐतिहासिक क्षणाला वर्ल्ड रेकॉर्ड कम्युनिटीचे उच्च अधिकारी उपस्थित होते. त्यांनी कीर्तीला विश्वविक्रमाचे प्रोव्हिजनल प्रमाणपत्र देऊन सन्मानित केले. कीर्ती दिनांक 15 सप्टेंबर रोजी आपल्या आई-वडिलांसमेत रामेश्वरला रवाना झाली आणि 17 तारखेला रामेश्वर येथे पोहोचली. रामेश्वर येथे माहेश्वरी भक्त निवास यांनी कीर्ती तथा कीर्तीच्या परिवाराची पूर्ण व्यवस्था केली होती. दिनांक 17 व 18 रोजी कीर्तीने आई-वडिलांसह देवदर्शन घेऊन पूर्ण विश्रांती घेतली. दिनांक 19 रोजी कीर्तीचे फिटनेस तपासण्यात आले आणि त्या दिवशी दुपारी 1 वाजता रामेश्वर येथून कीर्ती बोटीने श्रीलंकेसाठी रवाना झाली. कीर्तीसोबत तिच्या प्रशिक्षिका रुपाली रेपाळे, अनिरुद्ध महाडिक, वडील नंदकिशोर, काका द्वारकादास, भाऊ अविनाश व रेस्क्यू टीमचे 15 जण असे एकूण 20 जण व इंडियन नेव्हीचे जवान होते. श्रीलंका हद्दीत तेथील नेव्हीचे कीर्तीक स्वागत केले. श्रीलंका हद्दीत तेथील नेव्हीने कीर्तीचे स्वागत केले व पूर्ण सहकार्य केले. सर्वजण सायंकाळी 6 वाजता श्रीलंकेतील तलाईमनार येथील समुद्रकिनारी पोहोचले. सर्वांनी भोजन करून विश्रांती घेतली व वातावरणाचा अंदाज घेऊन 20 सप्टेंबरच्या पहाटे 1:45 वाजता कीर्तीने समुद्रात झेप घेतली. कीर्तीसोबत तिचे रक्षण करण्यासाठी 3 बोटी तत्पर होत्या. त्या बोटींना अंधारात मार्ग दाखवण्यासाठी एलोजन व दिशादर्शक यंत्र लावलेले होते. रात्रीच्या काळोख्या अंधारात कीर्ती कशाची सुद्धा तमा न बाळगता फक्त हातपाय मारत होती. या काळोख्या अंधारात कीर्तीला तिच्या सोबतच्या बोटीच दिसत होत्या. बोटीत बसलेले सर्वजण डोळ्यात तेल घालून समुद्रात चहूबाजूला पूर्ण लक्ष देऊन होते. दर 1 तासाला कीर्ती पोहता पोहता पाणी, चॉकलेट, खजूर, केळी यांचा सेवन करत होती. पोहताना लहान लहान माशांचा त्राससुद्धा होत होता, पण त्याची सवय कीर्तीला होती म्हणून काही वाटले नाही. या दरम्यान खाऱ्या पाण्यामुळे व माशांच्या वासामुळे कीर्तीला 3 वेळा उलट्या सुद्धा झाल्या. पण कीर्तीने जिद्द नाही सोडली. ती सतत पोहतच राहिली.